ओ पंत, ऐकलं का? हो, या गोष्टी लय अवघड आहेत त्या. कसोटीला उतरू का आपण? उतरणार. मग इथं जसा हा गोळा राजांना धडकतोय हा, तसं प्रत्यक्षात कवा घडणार? घडणार. पण त्याआधी रस्त्यात जे काही अडथळे आहेत ते पहिले दूर करायला पाहिजेत. कुठं आहेत अडथळ? हे बघा अडथळे. हे 4 अडथळे आहेत. हे कसला अडथळा आता? पहिला अडथळा आहे येसुबाई राणी साहेबांचा. हा दुसरा अडथळा आहे सोयरा मातोश्रींचा. आणि हा जो तिसरा जो अडथळा आहे तो आहे कारभारी मंडळींचा. आणि चौथा अडथळा जो आहे तो आहे दुर्गादास राठोडचा. अरे देवा, म्हणजे एवढं सगळं अडथळं पार करल यो गोळा आणि मग तो दणका दिल तर? हे अडथळे घाईने दूर तर करायचे आहेतच, पण त्याचबरोबर शंभूराजांनाही पन्हाळ्यावर रोखून धरायचं आहे. पण कुठवर रोखून धरणार आपण त्यासनी? जोपर्यंत अकबराचा होकार येत नाही तोपर्यंत. पण हे समजा घडणार कसं? ते मी एकाच वेळेला. तुम्ही माझ्या बरोबर राहा, सगळं करून दाखवतो. आणि जर हे गणित जमून आलं तर मग तुम्ही पेशवे, पंतप्रधान. काय? मी पेशवा? हो, तुम्ही पेशवा आणि मी सुरनेस. आता एक क्षणही वाया घालवायचा नाही. अकबराला प्रस्ताव द्यायचा. त्यासाठीचा पहिला अडसर सांगितल्याप्रमाणे महाराणी येसुबाई त्या गड उतार झाल्या पाहिजेत. आणि त्या गडावरच राहिलं तर काय फरक पडतो? त्या हुशार आहेत. त्यांचा वावर सर्वत्र असतो. त्यांच्यामुळे सोयरा मातोश्रींवर दबाव येऊ शकतो. त्या गड उतार झाल्या की मनासारखी राजमातोश्रींची भेट घेता येईल. आता नुसती भेट घेऊन चालणार नाही, तर त्यांचा होकार मिळवला पाहिजे. आणि हाच तो दुसरा अडथळा, त्यांचा होकार मिळवणं. आणि आता तिसरा अडथळा. तिसरा अडसर? आपल्या बरोबरची मंडळी एकत्र येणं. हे आहेतच की आपल्या बरोबर. काही आहेत, पण काहींना अजून पटत नाही. त्या बाळाजी पंताला अजून विश्वासात घ्यायला पाहिजे. पण त्यांचा चिरंजीव आहे की आपल्या सोबतच, आवजी. हो, पण बाळाजी पंत ही सोबत पाहिजेत. म्हणजे अडचणीत संपल्या. मग राहतो तो चौथा अडथळा, दुर्गादास राठोडांचा. त्याचा कसला अडथळा? अहो, तो मुरलेला राजपूत आहे. त्यानेच तर अकबराला बंड करायला भाग पाडलं. पण अकबरानं बरं ऐकलं त्याच ऐकतो तो. त्याचीच तर काळजी वाटते. पण ते होऊन जाईल ठीक. पण आता महत्वाची गोष्ट म्हणजे येसुबाई महाराणी साहेब गड उतार झाल्या पाहिजेत. मग मोठा पेच आहे तो. त्या कशावर गड उतार होणार? ते या अनाजीचं कसब. पण करणार काय? माझं तर डोसकच चालना झालंय. पण अशा वेळेस माझ्या बुद्धीला 100 पायांची गोम फुटते.
आमच्या दादासाहेबांनी आम्हाला लग्नात दिलेला फेटा कुठे असेल तो? राजमुद्रा? कोणाची राजमुद्रा? बाळराजे, अहो काय हा पसारा? मातोश्री, ही राजमुद्रा कोणाची आहे? होय, ही राजमुद्रा कोणाची आहे? हे चिंचवड मोर्या गोसावी, हे केळशी बाबा याकूब, हे कुडाळ बाकरे शास्त्री, कुडाळ बाकरे शास्त्री. हे चालेल, लांबचा पल्ला आहे, म्हणजे यायला जायला वेळ होणार आहे. ओ पंत, ओ काय चाललंय? ऐकलं का? अहो काय चाललंय? दानपत्र शोधत होतो. आता कशाला पाहिजे दानपत्र? आधण आणायला. आधण? आता कशाला आणताय आधण? ते आल्यानंतर कळेल तुम्हाला. अहो सांगा की. हे दानपत्र आहे कुडाळच्या बाकरे शास्त्रींचं. ते जाहीर झालंय, पण अजून अंमल झाला नाही. होईल की. हो, तो होण्यासाठीच तर हे दानपत्र बाहेर काढलंय. म्हणजे? अहो, या दानपत्राची अंमलबजावणी झाली नाही अशी आता तक्रार येईल. आली तर आली. अशी तक्रार आली की आपला पहिला अडसर दूर होणार. जी एस राणी साहेबांचा. होय, दूर होणार. तक्रार? कोणाची तक्रार? नगरोपाध्याय बाकरे शास्त्री यांच्या शिष्यगणांची. पंत, शिष्यांची तक्रार? तक्रार अशी नाही, विनंती आहे. असं काय मजकूर आहे? हो, मजकूर असा आहे. महाप्रलय कालाचे निवारण करण्याचे ज्ञान असलेले योगी महायोगी जामगोत्री कुडाळ नगरातील सर्वश्रेष्ठ उपाध्याय द्विजश्रेष्ठ अश्वलायनसूत्री ऋग्वेद सकल ज्ञानी महापंडित अष्टांग योगी बाकरे शास्त्री यांना छत्रपती संभाजी महाराजांनी दानपत्र घोषित केले आहे. म्हणून आम्हा सर्वांची इच्छा आहे की या दानपत्राची अंमलबजावणी झाली तर ते मोठे पुण्यकर्म ठरेल. सध्या स्वामींचा मुक्काम यज्ञ कार्यासाठी शिखर शिंगणापूर येथील महादेवाच्या मंदिरात आहे. स्वामी स्वतःही येऊ शकतात, परंतु धर्मकार्यात विघ्न येते. त्यामुळे एखादी अधिकारी व्यक्ती अंमलबजावणीसाठी आली तर भले होईल, ही विनंती. या उपरी काय सांगावे? अधिक उणे लिहिले असल्यास क्षमा करावी. पण हे शक्य नाही, राजेगणावर नाही आहेत. पंत, राजे नसले तरी आम्ही आहोत. आपण शिखर शिंगणापूर येथे जाऊ शकाल? बाळराजे जाते, ते दानपत्राची अंमलबजावणी करते. आपणास काय वाटतं? योग्यच आहे. शिखर शिंगणापूर. बाळराजेंना तसा निरोप द्या. शिखर शिंगणापूर.
मातोश्री, कोणाची राजमुद्रा? कोणाची नाही. सांगा ना. राजे, तुम्ही अशी जिद्द करू नका. पण सांगा ना कोणाची राजमुद्रा आहे ते. मातोश्री, तुमच्या डोळ्यातून अश्रू, तुम्ही रडताय. नाही, आम्ही रडत नाही आहोत. पण पुन्हा संदूक उघडू नका. माफी असावी. पण असं काय आहे त्यात? आणि आम्ही असा काही अपराधी केला नाही की आपण रडताय. मातोश्री, ही राजमुद्रा आमची तर नाही. हो, आम्ही ही राजमुद्रा तुमच्यासाठीच बनवून घेतली होती. आमच्यासाठी? हो. आपलं मंचकारोहण झालं आणि लगेचच आम्हाला आपल्या राज्याभिषेकाची स्वप्न पडू लागली. रायगडाच्या पावन सिंहासनावर राज्याभिषेक करण्याचं आमचं पक्क ठरलं होतं. त्या दिशेनं आम्ही वाटचालही सुरू केली होती. त्याच काळात आम्ही ही राजमुद्रा तयार करून घेतली होती. मातोश्री, या राजमुद्रेचा मजकूर ऐका तर तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. मातोश्री, खूप मेहनतीनं मजकूर करून घेतला होता. सकल दिगंत तदंतावली मौली भूषणायित प्रताप सिंधुर प्रति शिवसुत राजा रामराजे. मातोश्री, राजमुद्रेचा मजकूर तयार केला होता. दिशा ठरवली होती, तिथी काढली होती. एवढंच काय, तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, गागा भट्टांनीही होकार दिला होता रायगडी येऊन. मातोश्री, एवढं केलं तुम्ही आमच्यासाठी? केलं होतं, पण आता या सगळ्या गोष्टी आम्हाला नकोशा वाटतात. म्हणूनच या सगळ्या चीजवस्तू आम्ही खोल कप्प्यात दडून ठेवल्या होत्या. कशाला काढल्यात तुम्ही? परंतु आम्ही जेव्हा केव्हा राजे होऊ तेव्हा आम्ही ही राजमुद्रा धारण करू, हा शब्द देतो आम्ही तुम्हाला. हे तुम्हाला बंधनकारक नाही बाळराजे. पण यापुढे असं काही शोधू नका. अहो, आम्ही फेटा शोधत होतो, दादासाहेबांनी दिलेला. बाळराजे, जुन्या पाण्यात अडकून बसू नका. आपल्या डोक्यावर आपलाच मंदिर बरा. हे सूत्र कायम ध्यानात ठेवा. राजा मातोश्री, बाळराजांना शिखर शिंगणापूरच्या दानपत्राच्या अंमलबजावणीसाठी जाण्याची कामगिरी सोपवली. कामगिरी? जी. बाळराजे, ऐकलत ना तुम्ही? अहो, हा तर शुभ शकून. राजमुद्रा समोर दिसताच बाळराजे कामगिरीवर निघाले सुद्धा. खरंच आता सगळ्या गोष्टी मनासारख्या होतील. सगळं अगदी मनासारखं घडत आहे, हो की नाही मातोश्री? होय सुनबाई. राणीसाहेब, या. आणि एक गोष्ट, तीही सरकारी रिवाजाप्रमाणे घडावी. कोणती गोष्ट? दानपत्राची अंमलबजावणी. कविराज, ती तर होणारच, आणि सरकारी रिवाजाप्रमाणेच. बाळराजे तर निघालेही असतील शिखर शिंगणापुरास.
आम्ही तेच म्हणत आहोत. दानपत्राची अंमलबजावणी बाळराजांपेक्षा आपण करावी. त्यामुळे देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा सन्मान होतो. आम्ही कविराज बाळराजे सक्षम आहे आणि आतापासूनच त्यांच्यावर जबाबदाऱ्या द्यायला हव्या. अलबत बाकरे शास्त्री वयानं मोठे, त्यांचा अधिकार मोठा. बाळराजे 11-12 वर्षाचे, अवमान तर होणार नाही ना, म्हणून आपण ते दानपत्र द्यावं. त्यामुळे विद्येच्या महापंडिताचा आदर होईल, सन्मान होईल. नाही कविराज, आम्ही गडउतार होऊ शकत नाही. एकतर राजेगडावर नाही, आम्ही नाही जाऊ शकत. राजे गडावर नसले म्हणून काय झालं? आम्ही आहोत. मातबर मंडळी आहेत गडावर. विषय निघालाच आहे तर जाऊन या. आणि अजून एक महत्वाचे कारण, शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या नवसाचे आहेत तुमचे पतिराज. काय? हो, 3 मुलींच्या पाठीवर मुलगा व्हावा म्हणून शिंगणापुराच्या महादेवास नवस केला होता. गाभारा पाण्यानं भरू, दानधर्म करू. पण शंभूराजेंच्या जन्मानंतर सई राणीसाहेब गेल्या आणि ह्यानं त्या कारणानं नवस पूर्ण करायचा राहून गेला. सुनबाई, आम्हाला तर वाटतंय शिंगणापुराच्या शंभूदेवानं तुम्हाला या निमित्तानं बोलावून घेतलंय. जा, दानधर्म करा, अभिषेक करा, दानपत्राची अंमलबजावणी करा. योग चांगलाय. राणीसाहेब, नाही असं असेल तर आम्ही आहोत गडावर, चिंता नसावी. ठीक आहे, आम्ही विचार करू. तुम्ही छत्रपती महाराजांचे पुत्र आहात हे ध्यानात ठेवा. जी मातोश्री. रुबाबात राहायचं, लोकांवर तुमची छाप पडायला हवी. जी मातोश्री. अगदी सराईतपणे आणि उत्तम रीतीने दानपत्राची अंमलबजावणी करावी. युवराज आहात आणि भावी छत्रपतीही. जी मातोश्री. परंतु मातोश्री, छत्रपती तर दादासाहेब आहेत ना, मग आम्ही भावी कसे? राजकारणात अनेक गोष्टी घडत असतात. आपण सदैव तयार असायला हवे. किमान तुम्ही छत्रपती पदाच्या योग्यतेचे आहात हे तरी तूर्त ध्यानात ठेवा आणि ते असायलाच हवं. प्रवास उत्तम करा, यशस्वी भव. मातोश्री. या सुनबाई, बघा बाळराजे तयार झाले दानपत्राची अंमलबजावणी करायला. मातोश्री, आम्ही तेच सांगायला आलोय. बोला. क्षमा असावी मातोश्री, पण काय झालंय सुनबाई? मातोश्री, बाळराजेंना दानपत्राची अंमलबजावणी करण्यास जाता येणार नाही. मतलब? आणि ते तयार झालेत ते? त्याबद्दल आम्ही आपली माफी मागतो. सुरुवातीस ते योग्य वाटलं आम्हाला, पण ज्यांना दानपत्र द्यायचं आहे त्यांच्या वयाचा आणि अधिकाराचा विचार करता आम्हा जावं लागेल, स्वराज्याच्या कुलमुखत्यार म्हणून.